दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशानंतर आता सांगलीत आम आदमी पार्टीची स्थापना झाली आहे। पहिल्याच प्रयत्नात सांगलीच्या आम आदमीकडे 4,500 सभासदांची नोंदणी झाली आहे। विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचं सांगलीतील कामकाज हे डोनेशनवर चालणार असल्याचं संयोजकांनी स्पष्ट केलंय। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपनं देशभरातून सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे। सांगलीत आतापर्यंत 4,500 सदस्यांची नोंदणी झाली आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमीची वोट बँक तयार करण्याचा मानस आम आदमीनं स्पष्ट केलाय। तर आम आदमी पक्षाकडे कुठलाही फंड नाही, त्यामुळे सांगलीत आम आदमी पार्टीचं कामकाज हे डोनेशनवर चालणार असल्याचं आपनं स्पष्ट केलंय। आपल्याला लोकांच्याकडनंच डोनेशन स्वरूपात आपण पैसे लोकांची इच्छा असतील त्या पद्धतीने 100, 200, 500 या स्वरूपात घेऊन त्याचा आपल्याला त्यांना रितसर पावती दिली जाते, डोनेशन पावती असते। त्या पावतीच्या माध्यमातून आता आपण खर्चाचे नियोजन करत आहे। तासगाव तालुक्यातील वडगाव येथील श्रीकांत पाटील या तरुणानं सौदी अरेबिया येथील सॉफ्टवेअर इंजिनिअरची 4 लाखांची नोकरी सोडून आपमध्ये प्रवेश केलाय। श्रीकांत पाटील हे आता सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्याशी ते टक्कर देणार आहेत। केजरीवाल यांचे विचार पटल्यानं आपण नोकरीचा राजीनामा देऊन आपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं। केजरीवाल साहेबांनी जी एक विचारांची आणि ही जी चळवळीची जी ठिणगी दिल्लीत पेटवले ती महाराष्ट्रात त्याचा बनवा करावा ही भूमिका घेऊन मी माझी स्वतःची 4 लाख पगाराची नोकरी सोडली सौदी अरेबियातली आणि सांगली जिल्ह्यात येऊन पक्षाचा प्रसार ह्या तळागाळातल्या गावांपर्यंत करणार। युती सांगलीत आम आदमीची ताकद वाढत चालली आहे, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखीही वाढतीये। विजय कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली।